निघायचं? हसायला काय झालं? कुंकू नाकावर. नाकाचा शेंडा लाल होईल तुमचा. थांबा. चला. निघूया. तुम्ही काय मागितलं देवीकडे? आधी तुम्ही काय मागितलं ते सांगा. आम्ही देवीला म्हणालो, आमच्या युवराजांची तलवार तळपू दे, मेघासारखे गरजू देते, हस्ताच्या पावसासारखे बरसू दे, सदैव हसतमुख राहू दे, ते जिथं जातील तिथं त्यांना यश येऊ दे, त्यांची लेखणी बहरू दे, ज्ञानोबा तुकोबांसारखे ग्रंथ त्यांनी लिहू दे, आणि 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 काय? आमच्यावरची माया अखंड राहू दे. झालं? हो, झालं. काही राहिलं तर नाही ना? नाही का? तुमच्या एवढ्या मागण्या पूर्ण करता करता देवीची भंबेरी उडणार. काही भंबेरी उडणार नाही. आम्ही आणखीन काही मागितले देवीला. अजून काय मागितलं देवीकडे? ते आम्ही तुम्हाला नाही सांगणार. पण तुम्ही काय मागितलंय देवीला? येसू, तुम्ही एवढं मागितलं आमच्यासाठी, पण आम्ही तुमच्यासाठी काहीच मागितलं नाही. पण काय मागितलंय ते तरी सांगा. आम्ही मागितलं रयतेचं सुख. दुसरं काही सुचलंच नाही आम्हाला, सुचतही नाही. आम्ही तुमच्यासाठी काहीतरी मागायला हवं होतं. आमच्यासाठी वेगळं मागायची काय गरज आहे? रयत सुखी तर तुम्ही सुखी, आणि तुम्ही सुखी तर आम्हीही सुखी. येसू, भूक तर लागली नाही ना? हो. अहो, मग गडावरच सांगायचं होतं. झणझणीत पिठलं भाकरी, घट्ट दही मिळालं असतं. आमच्या ध्यानातच नाही राहिलं. ठीक आहे. ज्योताजीने काहीतरी तजवीज केलीच असेल. ज्योताजी, जी धनी. न्याहारीसाठी काय आणलंय? नाही, गडबडीत नाही लक्षात राहिलं. राहू द्या युवराज, मग बघू. मग थेट आता गडावरच. हो, आणि गडावर पोचायला रात्र होईल. शिवाय युवराजनींना भूक लागली असताना काही खायला दिलं नाही म्हटल्यावर केवढा गदारोळ उठेल. ते तर आहेच. मातोश्री तर आधी तलवार काढतील. लेकीला दर्शनासाठी घेऊन गेलात, पण येताना मात्र उपाशी आणलं. तसं काही होणार नाही. आपण गडावरच जाऊ. पण ते आम्हाला भूषण नाही. आणि तुम्ही चिंता करू नका, इथं वाटेवर आपलं घर आहे ना. कुठं? बिरवाडी. बिरवाडीत आपलं घर? ज्योताजी, आपलं घर इथं कुठं? आहे, गेल्यावर कळेल. चला. रायप्पा, पाणी दे रे बाबा.
पाणी घ्या. पांडुरंगा, युवराजाने मला पाणी पाजलं. एवढं माझं तकदीर. धनी तुम्ही गरीबाच्या घरी बसा बस. मुजरा बी करायचा राहिला. राहू दे. जोतेजी बोल की. काय सुचणार? अरे पण तिथं कसली सोय आहे का? माझं घर म्हणजे रायप्पा इकडे. रायप्पा, आईची तब्येत बरी नाही म्हणून आलास ना? मग येऊन काय केलंस? वैदूला दाखवलं की नाही दाखवलं? 4 गावात एकच वैदोय. आणाय गेलो तर येत नाही. आत्ताच्या आत्ता जा आणि वैदूला घेऊन ये. पर धनी ज्योतेजी, जे युवराज. त्याच्या सोबत जा. आमचं नाव सांगा आणि वैदूला घेऊन ये. जे. रायप्पा, आता मारतोस का म्हातारीला? अरे आमचा जीव वाचवण्यासाठी जीवावर उदार होता आणि घरच्यांसाठी आजागळपणा. जा. रायप्पाच्या आईला भूक लागली असेल. भूक तर तुम्हालाही लागली आणि आम्हालाही. आमची भूक गेली आता. केली. नानीच्या पोटात थोडी तरी पेट जायला पाहिजे, म्हणजे तिला तरतरी येईल. कुणाला तरी बोलवावं लागेल. कोणाला कशाला? आम्ही बनवतो. तुम्ही? हो, आम्ही. पदर खोचलाय पण जमेल ना तुम्हाला? जमायलाच पाहिजे. आमच्या भुकेसाठी नाही, रयतेची भूक भागण्यासाठी. त्या गाडग्यात बघा, पीठ असेल. हो, पीठ आहे. पण तुम्ही कसं ओळखलं? आम्हा बायकांशी भांडी बोलतात. तवा, पळी, टाव, भगोली, पराती आमच्याशी कुजबुजत असतात. काहीतरी काय सांगताय? हो, काहीतरीच नाही, खरंच सांगतोय आम्ही. तुम्हालाही ऐकू येईल त्यांचा आवाज. फक्त त्यासाठी बाईचा कान पाहिजे. त्या गाडग्यात बघा, पीठ असेल. पीठ आहे. पण कशाचं? मडग्याचं. तिकडे गुळ असेल. कमाल आहे तुमची. पहिल्यांदा आलात या घरात आणि कुठं काय ठेवलंय ते अचूक सांगताय. आता यात गुळ आहे हे कसं ओळखलं? त्याच्यावर 4-2 मुंग्या दिसल्या म्हणून. हुशार आहात. मग उगाच नाही काही छत्रपतींच्या सून आहोत.
एकदा ही चूल पेटली की मग काम झालं. द्या. थांबा, विस्तव धरून ठेवला असणार कुठेतरी. पहिली भाकरी करा. आधी माडगं बनवतो. नानीच्या पोटात 2 घास गेले की तिला तरतरी येईल. ऊन साधपणाच पानबाई बांधील तोरण, गुंफून मायेचा दरवळ सारबाई भुवरल अंगण, तार सारंगी अलवार छिडलं, गीत मधाळ पिरटीच भावलं, तिन्ही लोकीच सुख जणू लाभलं, सर्ग छोट्याशा झोपडीत माईलं, अवसरावी हरवून लख चमक चांद केशरी, गुण 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 मन गुण गुणला बहरून आरतरान, रुन झुन रुन झुन मन रुन झुनला बहरून आरतरान, गुण 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 मन गुण गुणला बहरून आरतरान, रुन झुन रुन झुन मन रुन झुनला बहरून आरतरान. भाकरीची गोडी नी उभही उरातली, झोपडीत संसार थाटला, गुण 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 मन गुण गुणला बहरून आरतरान, रुन झुन रुन झुन मन रुन झुनला बहरून आरतरान. किती दिवसांनी भाकरीचा असा खरपूस वास घ्यायला मिळाला. हो ना. रायगडावर मुतपाक खाण्याकडे कोणी फिरकूही देत नाही आम्हाला. हे तू खरं सांग, आज आम्हाला असं वाटतंय की भाकरीसारखं जगात दुसरं फूल नाही. भाकरीच्या सुगंधासारखा सुगंध दुसऱ्या कुठल्याच फुलास नाही. येसू, काय एवढा उशीर? 4 गावं हुडकली तेव्हा गावले हे युवराज मुजरा. बरं झालं आलात. नानी 4 दिवस झाले अंथरुणाला खिळू नये. बघा, या. नानी कुठे गेली? नाने, ए नाने. हो धनी, नानी नाही. इथून बसण्याचंही त्राण नव्हतं तिच्या. म्या इकडे हाय रे बाबानू. नाने कुठे गेलतीस? अरे बाबा, मी मिरच्या आणायला गेले होते. मला नजर काढायची माझी देवाची. बरं वाटत नसताना कशाला उठायचं? वैदू आणलेत लेखन. वैदू? आता वैदू कशा पाहिजे? मी तुम्हाला बघितलं युवराज, आणि माझं दुखणं पळालं. मी युवराजनीच्या हातचं माडगं खाल्लं. मला बरं वाटलं.
माझं औषध मला मिळालं. तरी तुम्ही आराम करा. नाही बाई. देव घरला आलाय. माझ्या कुटीला स्वर्गाचं मूल आलं या. आता आराम कसला हो? धनी, तुम्ही माझ्या गरीबाच्या झोपडीत आला, माझ्या आईला घास भरवला. रायप्पा, अरे तुझी आई आणि माझी आई काय वेगळी आहे? काय वेगळं केलं आम्ही? ज्यानं आमच्यासाठी रानडुकराला अंगावर घेतलं होतं त्या रायप्पाच्या आईला आम्हाला बघायचं होतं. जर तिने तुला जन्म दिला नसता तर आम्ही वाचलो असतो. तर युवरांनी खाल्लं का? त्यासनी भूक लागली होती. नाही, आता खाते. नाही, आमची भूक गेली आता. हे सगळं करून आणि ऐकून. आता तुम्हीच बसा, आम्ही वाढतो तुम्हाला. तुम्ही वाढणार? नग नग. अहो, असं कुठं झालं का? झालं नसेल तर आता होईल. ज्योत्याजी, रायप्पा, बसा आमच्या पंक्तीला. हो धनी, देवाच्या मांडीला मांडी लावून खाई. देव नका बनवू आम्हाला ज्योत्याजी. माणूसच राहू द्या. उगाच देवत्व बहाल कराल तर गल्लत होईल. या, बसा. माझ्या खोपटात युवराजांचं कर्कट सांडलं. यापेक्षा भाग्य कोणचं? खरं तर आपण गेलो असतो रायगडावर, परंतु आम्हीच खूप दमलो होतो. खूप केलं तुम्ही, सवय नसताना. आवडलं तुम्हाला जेवण? खूप. खरंच सांगताय की समजूत काढताय? तुमची शपथ. पण युवराज, आम्हाला भीती वाटते हो. मातोश्री काळजीत असतील. उद्या गेल्यावर ओरडतील आमच्यावर. आम्ही समजावून सांगू त्यांना. घालू त्यांची समजूत. आता काय काळजी नाही. अरे अदुगर का नाही सांगितलं? घरात एवढा पसारा आणि मी अशी दुखण करी. तेवढा दोघांनी सेवा केली माझी. तूच खात केलास. नाने, त्याला त्यातलं काही बी माहित नाही. युवराजासनी तू आजारी असल्याची खबर असेल. आलं भुकेचं निमित्त करून. हो, ती राज महाराज गाद्या गिरद्यांवर बसणारी झोपणारी. आपल्याकडे काय आहे? झोपत्याल कशी पटकुऱ्यावर. येसू दमला असाल, विश्रांती घ्या. जी. माफ करा युवराजनी, आम्ही तुम्हाला कोणत्याही सुविधा देऊ शकत नाही. पण युवराज, असं भुईवर कसं झोपावं? आणि उषाला काय घ्यावं? उषाला आवडणार असेल तर आमचा हात चालेल. युवराज, सारवलेल्या जमिनीवर अंथरलेल्या घोंगड्याची शय्या आणि छपरातून झिरपणाऱ्या चांदण्याची दुलई. लागेल झोप? हो, लागेल. येसू, आपण नेहमीच सुखात राहतो, पण दुःखातही सुखानं राहता आलं पाहिजे. दुःखातही सुख साजरं करता आलं पाहिजे. ते सुख साजरं करायला आम्ही सुरुवात केली. आता असं वाटतंय हे सुख संपूच नाही.